हॅलो फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कशी फाईल करायची किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कोण फाईल करू शकतं याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे. तर पब्लिक इंटरेस्ट याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये PIL, मराठीमध्ये आणखीन जनहित याचिका असं म्हणतो. तर जनरली जे सफरिंग पार्टीज असतात ते स्वतःहून कधी आम्ही सफर होतो आहे आणि असं होत नाही, तर ती जनहित याचिका असते. तर काही प्रायव्हेट पार्टी किंवा कोर्ट स्वतःहून जेव्हा कोर्टाला वाटतं की समाजातले काही घटक सफर होत आहेत, त्यांची कंडिशन ही एका लेवलमध्ये बिलो ॲव्हरेज झालेली आहे आणि खरोखरच अशा घटकांना तो पर्यावरण असेल, पर्यावरणाचं होणारं डिग्रेडेशन असेल किंवा गुन्हेगारी रिलेटेड काही गोष्टी असतील, टॉर्चरिंगचे विषय असतील मागं सांगितल्याप्रमाणे, तर अशा वेळेला कोर्ट स्वतःहून दखल घेऊ शकतं आणि PIL फाईल करण्यासाठी कमिशन अपॉइंट करून आयोग नेमून पुढं जाऊ शकतं. तर गव्हर्मेंट सर्वंटला जेव्हा जनहित याचिका दुसऱ्यांसाठी दाखल करायची असते तेव्हा राज्य सरकारची किंवा रिस्पेक्टिव्ह सरकारची परवानगी घेणं, परमिशन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. आणि रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन फक्त PIL फाईल करू शकतात. आणि जर रजिस्टर्ड नसेल तर मग च्या ऑफिस बेअररच्या वतीने किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या हेड त्याच्या थ्रू पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली जाऊ शकते. सर्वात याच्या अनुषंगानं पुढची गोष्ट येते ती म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही PIL दाखल करायला जाता तेव्हा लीगल नोटीस जे काही पार्टीज आहेत, अपोजिंग पार्टीज किंवा ऑथॉरिटीज असतील ज्यांच्या विरोधात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली जात आहे त्यांना पाठवावी लागते. आणि जर एखाद्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटच्या विरोधात जर तुम्ही PIL फाईल करत असाल तर कमीत कमी 2 महिने अगोदर त्यांना याची नोटीसद्वारे कल्पना द्यावी लागते. आता जनहित याचिकेच्या गोष्टींमध्ये वकिलांशी कन्सल्ट करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जो व्यक्ती PIL फाईल करतो तो स्वतः डिबेट करू शकतो कोर्टामध्ये, पण तो अनुभव बऱ्याच जणांना नसतो. डेट्स मिस होऊ शकतात आणि मग ती प्रोसेस टाईम कन्झ्युमिंग होते आणि कोर्टाच्या काही रेग्युलर गोष्टी या तिथं असणाऱ्या वकिलांनाच योग्य प्रकारे माहिती असतात. त्यामुळं लॉयरशी कन्सल्ट करणं, लॉयर अपॉइंट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा एक टप्पा आहे लवकरात लवकर निकाल लागण्याच्या दृष्टीनं. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांमध्ये कंडिशन कशी आहे, किती प्रमाणात त्याचा व्याप्ती आहे त्याची, यानुसार PIL दाखल केली जाऊ शकते. आणि कोणताही भारतीय नागरिक
इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट, जनहिताच्या बाजूसाठी कोर्टामध्ये PIL फाईल करू शकतो. तर सुप्रीम कोर्टामध्ये अंडर आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तो याच्याद्वारे हे PIL दाखल केलं जातं. आणि अशा वेळेला 5 कॉपीज, त्या पेटिशनच्या 5 कॉपीज या सुप्रीम कोर्टमध्ये सबमिट कराव्या लागतात. याशिवाय 1 कॉपी ही रिस्पॉन्डंटला सुद्धा पाठवावी लागते, पण त्याला एक अट आहे की कोर्टाने नोटीस इश्यू करूनच अशी कॉपी त्या रिस्पॉन्डंटला सांगितल्यानंतर मग पाठवावी लागते. तर हायकोर्टांमध्ये अंडर आर्टिकल 226 ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन द्वारे PIL दाखल केली जाते. आणि अशा वेळेला 2 कॉपीज, पेटिशनच्या 2 कॉपीज कोर्टामध्ये सबमिट कराव्या लागतात. याशिवाय 1 कॉपी जे डिफेंडंट आहेत किंवा ज्यांना अपोजिट पार्टी केलेला आहे त्यांनासुद्धा पाठवावी लागते. आणि ही अशी कॉपी पाठवली आहे याचा प्रूफ किंवा त्याच्यात रिसीट ही लिटिगेशनला, त्या पेटिशनला जोडावी लागते. तर कोर्टांना हे सुद्धा अधिकार आहेत की एका साध्या पत्रावर किंवा पत्रावरून सुद्धा ते पुढं जाऊन काही गोष्टींमध्ये ॲक्शन घेऊ शकतात. पण जनरली PIL मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे जी इतर केसेसमध्ये सुद्धा होते ॲज युजल. ज्या रेग्युलर केसेस चालतात तशीच मग पुढे प्रोसेस चालते. आणि होतं असं की जे जज असतात किंवा अपॉइंटेड रिस्पॉन्सिबल अथॉरिटीज असतात, ते दोन्ही पार्टीजचे म्हणणं त्यांचं रेकॉर्ड करून घेतात किंवा त्यांचं म्हणणं ते ऐकतात, त्याची नोंद केली जाते. आणि मग स्टेप बाय स्टेप शेवटचं हिअरिंग म्हणतो आपण त्याला, ते पूर्ण पडतं आणि अशा शेवटी जजमेंट दिली जाते. पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो पेटिशनर असतो, जो जनहिताच्या बाजूनं पुढे आलेला असतो, त्याला खूप काम करावं लागतं. बरेचसे डॉक्युमेंट जमा करावे लागतात, प्रूफ्स जवळ ठेवावे लागतात किंवा पुढे कोर्टामध्ये काय अपेक्षित असेल अशा रिलेटेड गोष्टीचं फायलिंग. आणि हे टाईम कन्झ्युमिंग आणि वेळखाऊ किंवा कदाचित खर्चिकसुद्धा असू शकतं. तर यासाठी त्या पेटिशनरला जो पुढं आलेला आहे, आपण यांना पब्लिक स्पिरिटेड सिटिझन्स असंही म्हणतो, एक शब्द आहे की ज्यांना खरंच समाजामध्ये जनहिताच्या दृष्टीने काहीतरी करायचं आहे. तर त्यांना जी काही रिलेव्हंट लोकं आहेत समाजातली पेटिशन, त्यांच्याशी तो डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. आणि केस कशी स्ट्रॉंग होईल याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणखी एक शेवटचा मुद्दा आहे की 50 रुपयाचा कोर्ट एक्सपेन्स जो काही आहे तो PIL जे तुम्ही अपील करतात त्याच्या बरोबरीनं जोडावा लागतो. तर ही थोडक्यात मी तुम्हाला काही मुद्दे सांगितले की कुठले 2 आर्टिकल आहेत अंडर कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टसाठी, त्याच्या अंडर ही PIL दाखल केली जाते.
आणि कोण PIL फाईल करू शकतं, आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला जी नॉमिनल फी आहे त्याच्याविषयी सांगितलं. पण एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे की जर वकील लॉयर अपॉइंट केले तर त्यांची फी काही मेजर गोष्टींमध्ये, मेजर सब्जेक्ट्समध्ये, मॅटर्समध्ये ही जास्त असू शकते. आणि म्हणून मग ते सामान्य लोकांना किंवा जे काही जनहिताच्या दृष्टीने पुढे आलेले आहेत त्यांच्यासाठी ते कॉस्टली आहे. किंवा देन आय विल से इट इज नॉट अ चीपर वे फॉर देम. ठीक आहे, मी इथंच थांबेन. पुढच्या वेळेला असाच काही वेगळा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू.